गावोगाव अहिल्यादेवींनी, म्हणजे मी म्हणत असतो पुरुषांमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज जितके महत्वाचे आहे ना, तसेच स्त्रियांमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पण महत्वाचे आहे. या मुघलांच्या काळामध्ये जी मंदिर आपली उद्ध्वस्त केली, त्या देवळांचा जीर्णोद्धार देशभरातल्या, म्हणजे आपण एखाद्याकडे काम घेऊन गेलो ना, नेत्याकडे ते काय म्हणतो, माझ्या मतदार सांगितलं नाही तो विषय, ते माझ्या वार्डातलं काम नाही, माझ्या प्रभागातलं नाही, माझ्या सोसायटीतलं नाहीये. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्या काळात इंदोर पुरतं साम्राज्य बघितलं नाही, तर त्यांनी देशभरात शिवमंदिर उभं करायचे काम केलं आणि नद्यांच्या काठी घाट उभं करायचे काम केले. गावांमध्ये विहिरी बांधून द्यायचं काम त्या काळात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलं. छोटी गोष्ट नाही. आणि प्रचंड धर्मनिष्ठ होत्या त्या, प्रचंड हिंदुत्ववादी. ती शंकराची पिंड आहे, अनेक लोकांना कळतच नाही त्याचा अर्थ काय. हाय पिंड आहे म्हणून आहे. ती जी शंकराची पिंड त्यांच्या कडेवर असायची ना नेहमी, तो एक संदेश देत होता त्या सगळ्यांना की मी हिंदू आहे आणि मला हिंदू असल्याचा अभिमान आहे. ती पिंड तुम्हाला हिंदुत्व दाखवतीये. ह्या धर्माचा आदिपुरुष आदिनाथ गुरु, सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य भगवान शंकराची पिंड.